नमस्कार मित्रांनो, आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये शरीराची काळजी घेणे हे खूप गरजेचं आहे। जॉब करणारे पुरुष असतील किंवा घरकाम करणाऱ्या महिला असतील किंवा शाळा कॉलेज करणारे मुलं मुली असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील, या प्रत्येकाला स्वतःच्या शरीराची काळजी घेणं हे खूप गरजेचं असतं। प्रत्येकजण प्रत्येकाच्या कामामध्ये व्यस्त असतो, परंतु ह्या सगळ्या धावपळीच्या जीवनामध्ये कुठेतरी आपण शरीराकडे दुर्लक्ष करतो आणि बऱ्याचशा आजारांना आपल्याला सामोरे जावं लागतं। आज मी तुम्हाला घरगुती उपायाने कोणताही बाहेरचा गोष्टीचा खर्च न करता, कोणतीही औषध न घेता घरगुती पद्धतीने काही गोष्टी सांगणार आहे, काही उपाय सांगणार आहे। ते खूप महत्त्वाचे आहेत। तुम्हाला डेली आयुष्यामध्ये काही बारीक सारीक जे त्रास होत असतात त्याच्यावरती रामबाण उपाय हे असणार आहेत, म्हणून व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। सर्वात प्रथम आपण बघणार आहे डोकेदुखी। डोकेदुखीवरती एक रामबाण उपाय नारळ पाणी आहे मित्रांनो। आठवड्यातनं 3 दिवस तुम्ही नारळ पाणी जर घेतलात तर डोकेदुखीपासून तुम्हाला नक्कीच आराम मिळू शकतो। त्यामुळे नारळ पाणी प्यायला विसरू नका। नारळ पाणी एक खूप हेल्दी आहे, एक सलाईन लावल्यासारखं आहे। त्याचबरोबर पुढे बघूयात आपण पोट बिघडणे। नेहमी आपल्या खानपानामुळे किंवा काहीतरी कारणामुळे पोट बिघडत असतं। पोट बिघडल्यानंतर मित्रांनो, पपई खाल्ल्याने पोटाला नक्कीच आराम मिळतो। त्यामुळे कधी काळी तुमचं पोट बिघडलं तर पपई खायला विसरू नका। पुढे बघूयात मित्रांनो, जर तुमचा घसा दुखत असेल तर घसा दुखण्यावरती एक रामबाण उपाय आलं आणि मध आहे, हे दोन्ही मिक्स करून मित्रांनो खाल्ल्यानंतर नक्कीच आपल्या घशाला आराम मिळतो। पुढचा जो उपाय आहे मित्रांनो, तो असणार आहे केस गळतीवरती। आज जगामध्ये सगळीकडे बघितलं तर केस गळती हा कॉमन प्रॉब्लेम झालेला आहे। यामध्ये मित्रांनो, केसाची मुळं ही घट्ट आणि मजबूत करण्यासाठी दररोजच्या आहारामध्ये आपल्याला 5 भिजवलेले बदाम खायचे आहेत। बदाम खाल्ल्यामुळे मित्रांनो आपल्या केस गळतीवरती नक्कीच उपाय हा मिळून जातो। पुढचा उपाय आहे मित्रांनो दात दुखण्यावरती। दात जर दुखत असतील तुमचे तर त्यावरती लसूण खा। लसूण हा एक रामबाण उपाय आहे, दात दुखणे तुमचे थांबून जाईल। त्यानंतर आहे थकवा येणे। थकवा हा एक कॉमन प्रॉब्लेम आहे। खूप कष्ट केल्यामुळे, अति काम केल्यामुळे धावपळीच्या जीवनामध्ये थकवा हा येत असतो। अशा वेळेस आपल्याला मित्रांनो एकतर कलिंगडचा ज्यूस प्यायचा आहे किंवा मोसंबीचा ज्यूस प्यायचा आहे। ह्या मोसंबीचा आणि कलिंगडच्या ज्यूस मध्ये भरपूर सारे विटामिन्स असतात आणि मिनरल्स असतात, जे शरीरातील थकवा दूर करत असतात। त्याचबरोबर पुढचा उपाय असणार आहे तो म्हणजे झोप येत नसेल तर मित्रांनो अक्रोड खाल्ल्यामुळे नक्कीच त्याचा फायदा होतो आणि झोप येण्यासाठी मदत होते। त्याचबरोबर मित्रांनो, हाडे जर कमजोर असतील, ठिसूळ असतील तर यावरती एक घरगुती रामबाण उपाय आहे, तो म्हणजे तीळ। तीळ खाल्ल्यामुळे मित्रांनो शरीरातील कॅल्शियम वाढतं व हाडं जे दुखत असतात, जे ठिसूळ असतात, जे कमजोर असतात ते चांगले होण्यासाठी मदत होते। त्याचबरोबर मित्रांनो, चेहरा जर चमकदार हवा असेल तर तुम्हाला तुमच्या आहारामध्ये दररोज बीट खायचं आहे, त्याचबरोबर काकडी खायची आहे। बीट आणि काकडीमुळे चेहरा हा तजेलदार होतो, चेहरा टवटवीत होतो आणि एक प्रसन्न चेहरा आपला दिसतो। शरीरामध्ये जर रक्ताची कमी असेल तर डाळिंब हा एक रामबाण उपाय आहे। डाळिंबामुळे शरीरातील रक्त वाढण्यासाठी खूप मदत होते। शरीराची इम्युनिटी पॉवर वाढवायची असेल, केस गळती थांबवायची असेल, चेहरा हा चमकदार बनवायचा असेल, अशा मल्टिपल प्रॉब्लेम वरती जबरदस्त एक उपाय आहे, तो म्हणजे मित्रांनो आवळा। आवळा हा एक जबरदस्त उपाय आहे। यामध्ये भरपूर सारे विटामिन्स आहेत। विटामिन सी ने सगळ्यात जास्त भरलेला हा पदार्थ आहे, हा फळ आहे, ज्याने इम्युनिटी पॉवर ही जबरदस्त बूस्ट होते। त्यामुळे मित्रांनो दररोजच्या आहारात जर तुम्ही कच्चा आवळा खात असाल तर खूप साऱ्या आजारांवरती आणि खूप साऱ्या प्रॉब्लेमवरती आवळा हा एक गुणकारी घरगुती उपाय आहे। मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओ हा शेअर करा। धन्यवाद।